नमस्कार मित्रांनो, अपेक्षाच्या नणंदेचे लग्न काही दिवसांवर आले होते, म्हणून अपेक्षाने ऑफिसला काही दिवसांची सुट्टी घेतली होती. तिचा नवरा प्रीतम तिला बोलत होता की अगं, तू सुट्टी घेण्याची काही गरज नाही, कारण सर्व कामे करण्यासाठी सर्वजण आहेत. पण अपेक्षाला सासरच्या घरातील हे शेवटचे लग्न म्हणून सर्व काही मनापासून करायचे होते. एक सून म्हणून तिला तिचे कर्तव्य पार पाडायचे होते. लग्नातील रीती, परंपरा, हौस सर्व काही पुन्हा एकदा मनापासून अनुभवायचे होते. खरं तर प्रतिम आणि अपेक्षाच्या लग्नालाही आताच कुठे 6 महिने झाले होते. अपेक्षा नोकरी करते हे तिच्या सासूबाईंना आवडत नव्हते, म्हणूनच जेव्हा त्यांचे लग्न झाले तेव्हाच त्यांनी अपेक्षाला सांगितले होते की अपेक्षा, आपल्या घरी देवाच्या कृपेनेच सर्व व्यवस्थित आहे. आपला इतका चांगला बिझनेस आहे, मग तू कशाला नोकरी करतेस? आता नुकतेच तुमचे लग्न झाले आहे, तर नवीन आयुष्य मजेत घालवा की. प्रीतमलाही आम्ही तेच सांगत होतो की नवीन लग्न झाले आहे, छान कुठेतरी फिरून या. लग्नानंतरचे आयुष्य ते दिवस जगून घ्या आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करा. शेवटी काम काय आयुष्यभर करायचेच आहे, पण हे दिवस थोडीच पुन्हा येणार आहेत. पण तो ऐकतो कुठे? अपेक्षाला सासूबाईचं बोलणे समजत होते, पण ती काही बोलली नाही. प्रीतम आणि ती एकाच ऑफिसमध्ये कामाला होती. ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही कळले नाही. हळूहळू त्यांचे नाते घट्ट होत गेले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रीतमने त्याच्या नात्याविषयी आपल्या घरी सांगितले, पण ते ऐकून प्रीतमची आई रागावली. त्या खूप नाराज झाल्या, कारण त्यांना त्यांच्याच पसंतीची मुलगी सून म्हणून करायची होती. त्यांना असे वाटत होते की आपल्या घराला शोभेल अशी व आपल्या घराला घरपण आणेल अशी मुलगी सून म्हणून असायला हवी. म्हणूनच तर त्यांनी त्यांची मोठी सून स्वतः पसंत केली होती. तिचे घराणे मोठे होते, ती श्रीमंत घरची मुलगी होती. जेव्हा प्रीतमने अपेक्षाबद्दल सांगताच त्यांच्या सगळ्या आकांक्षा व त्यांची सुनेबद्दलची स्वप्ने त्यांच्या मनातच राहिली. कारण अपेक्षाची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील एका कारखान्यात काम करायचे व आई गृहिणी होती. अपेक्षाला एक भाऊ व बहीण होती, म्हणूनच प्रीतमच्या आईला वाटले की त्यांचे आणि आपले संबंध, प्रथा, परंपरा, आचार विचार कसे जुळतील हे सगळेच प्रश्न त्यांच्या पुढे होते. म्हणूनच त्यांचा या लग्नाला व नात्याला मनापासून होकार नव्हता. पण प्रीतमने अपेक्षासोबतच लग्न करायचा निर्णय घेतला. तो काही ऐकायला तयार नव्हता. प्रीतम पुढे त्यांचे काही एक चालले नाही आणि त्यांनी प्रीतम व अपेक्षाच्या लग्नाला होकार दिला. तेव्हा खरं तर अपेक्षाच्या आई बाबांनाही टेन्शन आले होते. इतक्या मोठ्या घरात मुलगी द्यायची म्हणजे सगळं कसं जमणार, कसे होणार याचे दडपण आले होते. पण तेव्हा प्रीतमने समंजसपणा दाखवत अपेक्षाच्या घरी सांगितले की तुम्ही कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. आम्हाला तुमच्याकडून काहीही नकोय, फक्त अपेक्षा हवी आहे. पण तरीही त्यांना जमत नसतानाही त्यांचे थाटात लग्न लावून देणे घेणे काही फारसे नव्हते. पण तरी त्यांना त्यांच्या मानाने बराच खर्च आला. पण मुलीसाठी त्यांनी सर्व केले आणि अपेक्षा सून बनून सासरी आली. ती सासरच्या घरात आल्यापासून सर्वांशी चांगले प्रेमाने वागायची. सासू सासऱ्यांचे व सर्वांचेच ती सर्व मनापासून करायची. दीर आणि जावेचा योग्य मान ठेवायची आणि तिची नणंद ही तर तिची चांगली मैत्रीणच बनली होती. कारण दोघी एकाच वयाच्या होत्या. छान पटायचं त्यांचे एकमेकींसोबत. त्यामुळेच तर तिच्या लग्नात तिचे सर्व करण्यासाठी तिने ऑफिसला सुट्टी घेऊन टाकली होती. पुढच्या काही दिवसातच आता लग्नाची गडबड सुरू झाली. लग्नाची खरेदी, साड्या, दागिने, भेटवस्तू, शिवाय लग्नाची पत्रिका, आमंत्रण सर्वच एकापाठोपाठ एक सुरू झाले. त्यामध्ये केळवणाची बोलावणे सुद्धा होते. मोठ्या जावेच्या घरी केळवणाला घरातील सर्वांनाच बोलावले होते. तिकडे नणंदेचे केळवण झाले होते. मोठ्या जावेच्या माहेरच्या मंडळींनी सर्वांना छान कपडे घेतले होते. सर्वांचा पाहुणचार चांगला केला होता. आता अपेक्षाच्या घरी केळवण होते. तिच्याही आईने सर्वांना आमंत्रण दिले होते. पण तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अगं, घरात खूप गडबड आहे, तर सध्या तुम्हीच जाऊन या, कारण मला काही जमणार नाही. ते ऐकून अपेक्षाला काही कळेना की या खरंच घरात कामे आहेत, म्हणून नाही म्हणतायत की अजूनही त्या नाराजच आहेत. कारण 6 महिने लग्नाला झाले तरी त्या अजून तिच्याशी मन मोकळेपणाने बोलत नव्हत्या.
की खुले मनाने वागत होत्या तेव्हा अपेक्षाही कामापुरतेच बोलायची, पण सर्वांचे सर्व मनापासून करायची. अपेक्षा आता विचार करू लागली की केळवण आला तरी सर्वांनी यायला हवे, कारण एका शहरात राहून आणि घरही इतक्या जवळ असूनही त्या नाही आल्या तर आई बाबांना वाईट वाटेल. मग शेवटी प्रीतमने समजून सांगितल्यावर त्या तयार झाल्या होत्या. तेव्हा अपेक्षाने आपल्या माहेरी आधीच फोन केला होता की फक्त सासू सासऱ्यांना आणि नणंदेला आहेर कर, कारण तिच्या लग्नात आणि नंतर प्रत्येक पहिल्या सणामुळे आधीच खूप त्यांचा खर्च झाला होता. त्यात बहीण भावाचे शिक्षणही चालू होते, त्यामुळे अपेक्षाला त्यांना अजून खर्चात पाडायचे नव्हते. दुसऱ्या दिवशी अपेक्षाच्या सासरचे सर्व अपेक्षाच्या माहेरी गेले. तेथे नणंदेचे छान केळवण झाले. अपेक्षाच्या आई बाबांनी तिच्या सासू सासऱ्यांना चांगल्यातील कपडे घेतले होते व नणंदेला छान साडी व चांगल्यापैकी गिफ्ट दिले. सगळे खुश दिसत होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच प्रीतमच्या बहिणीचे लग्नही खूप छान पार पडले. दोन्ही घरी कशाची कमी नव्हती. मोठ्या घरची लेक मोठ्या घरी गेली. अपेक्षाच्या नणंदेचे लग्न अगदी राजेशाही थाटामाटात पार पडले. नणंदेच्या लग्नात अपेक्षा सर्व काही अगदी मनापासून केले. लग्नात तिची खूप धावपळ झाली. ती पूर्ण दमून गेली होती, पण तरीही तिला त्याचे काहीच वाटत नव्हते, कारण आपल्या माणसासाठी काहीतरी करायला मिळाले व एक सून म्हणून आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडता आले याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर होते. दुसऱ्या दिवशी सर्व निवांत झाले होते. दुपारी सगळे नातेवाईक हॉलमध्ये बसून आलेले आहेर बघायचे काम सुरू होते. अपेक्षेचे सासर खूपच प्रतिष्ठित घराणे असल्याने खूप मोठे मोठे आहेर गिफ्ट्स आले होते. अपेक्षाच्या जाऊबाईच्या माहेरातून तर सगळ्यांना भारीतले कपडे शिवाय त्यांना सोन्याचा नेकलेसही आला होता आणि गिफ्ट आले होते. बऱ्याच नातेवाईकांकडून आणि मित्रपरिवाराकडून बऱ्याच भेटवस्तू आल्या होत्या. सर्वजण ते बघण्यात मग्न होते. अपेक्षाच्या माहेराहून तिच्या सासूबाईंना व सासऱ्यांना आलेले कपडे ही सगळ्यांना आवडले. सर्वांच्या गप्पा मस्ती चालू होती. इतक्यात प्रीतमची आत्या म्हणाली, काय ग अपेक्षाला तिच्या माहेरातून काही घेतले नाही का? तिच्या सासरकडचे लग्न होते. अपेक्षा, काय ग कुठे तुझ्या माहेरची साडी आणि सोन्याची वस्तू वगैरे काही असेलच ना? काय कुठे लपवून ठेवलंय सर्व? आम्हाला दाखव तरी, बघू कसे आहे तरी. तेव्हा अपेक्षाच्या डोळ्यात पटकन पाणी आले. आता सगळ्यांसमोर तिच्या माहेरचा उद्धार होणार असे समजून ती काही न बोलता तिने मान खाली घालून उभी होती. इतक्यात तिच्या सासूबाई आल्या. ही बघा साडी अपेक्षाच्या आईने घेतली आहे आणि ही चेन सुद्धा दिली आहे, पण अपेक्षा या लग्नाच्या घाई गडबडीत विसरून कुठेतरी ठेवून देईल म्हणूनच तिच्या आईने माझ्याकडे दिली आहे. ते ऐकून अपेक्षाला काहीच समजेना, तरी विचार करू लागली की आई बाबांना नक्कीच वाटले असेल मुलगी आणि जावयाला सुद्धा आहेर करायला हवा, म्हणून अगदी लग्नाच्या दिवशी त्यांनी हे सर्व आणले असे वाटते. मग दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे गेल्यावर तिने घरी आईला फोन केला. आई, अगं तू कशाला इतका खर्च केला? आधीच माझ्याच लग्नात खूप खर्च झाला आहे आणि हे आहेराचे व चैन तुम्ही कसे जमवले? तेव्हा तिच्या आईला काही समजेना. अगं आम्ही काहीच आणले नाही, तू काय बोलत आहेस? तेव्हा अपेक्षा थोडी गोंधळली, पण पुढच्या क्षणी तिच्या थोडे लक्षात आले आणि तिने फोन ठेवला व ती सासूबाईंजवळ गेली. आई, खरं सांगा, हे सर्व तुम्ही घेतले आहे ना? पण का? आणि सर्वांसमोर तुम्ही खोटं का सांगितलं? मलाही काल काही माहीत नव्हते. आमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागू नये म्हणून केलं ना हे सगळं. अगं अपेक्षा, गैरसमज करून घेऊ नकोस आणि मला चुकीचेही समजू नकोस, कारण मला या सगळ्यांची दिखाव्याची कधीच हाव वाटत नव्हती. मी कधीच कोणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही ना, तुझ्या घरच्यांकडून ना मोठ्या सुनबाईच्या घरच्यांकडून. आणि सांगायचे झाले तर मोठ्या सुनबाईच्या घरचे ते करतात, कारण त्यांची परिस्थिती आहे, त्यांना करावेसे वाटते, पण आम्ही कधीच कोणाकडून काही हव्यास केला नाही. देवाच्या कृपेने आपल्याकडे सर्व काही आहे, पण काय करणार, नातेवाईकांना हे पटणार नाही. त्यांना तर लग्नात काय आले काय नाही एवढेच बघण्याची हौस असते, आणि तसेही त्यांच्या तोंडी लागण्यापेक्षा व त्यांना
समजावण्यापेक्षा तेव्हा मी खोटं बोलले, त्यामुळे त्याचेही समाधान झालं आणि तुलाही त्यांच्यासमोर खाली मान घालावी लागली नाही. पण असं समजू नकोस किंवा गैरसमजही करून घेऊ नकोस. मी घराची प्रतिष्ठा, मान वाचवण्यासाठी हे केलं. अगं, मला नेहमी फक्त माझ्या मनासारख्या सुनाच हव्या होत्या. त्यांनी सर्वांचा मान ठेवावा, आदर करावा, या घराला आपले मानून राहावे आणि सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागावे, एवढीच माझी सुनांकडून अपेक्षा होती. मी माझी मोठी सून जवळच्या नातेवाईकांच्या घरातली संस्कारी मुलगी म्हणून घरात आणली, श्रीमंतांची मुलगी म्हणून नाही. आणि म्हणूनच तर मला प्रीतमसाठीही मला अशी संस्कारी मुलगी हवी होती. पण तुम्ही एकमेकांना पसंत केलं. मला खूप धास्ती काळजी होती तू या घरात कशी वागशील, पण तू तुझ्या वागण्याने आम्हाला जिंकले आहेस. तुझ्या गोड स्वभावाने तू प्रत्येकाला आपलेसे केले आहेस. मी तर तुझी प्रत्येक वेळी परीक्षा घेत होते, तुला पारखत होते आणि तू प्रत्येक परीक्षा उत्तम प्रकारे पास झालीस. आणि मग तू सांग, इतकी गुणी सून मिळाल्यावर ते दागिने आणि कपडे यांचे काय मोल असणार. पण काय करणार, लोकांचे तोंड बंद करण्यासाठी मी खोटं बोलले. कारण त्यांना काय माहीत, खरं सून तर माझी सून आहे आणि ती साडी माझ्याकडून तुला प्रेमाची भेट म्हणून स्वीकार कर. आणि आजपासून तू माझी सून नाहीस तर मुलगी झालीस. सासूच्या तोंडून हे सर्व ऐकून अपेक्षा तर भारावून गेली. तिने त्यांच्या गळ्यात पडून त्यांना मिठीच मारली. आज तिच्या सर्व शंका दूर झाल्या होत्या, कारण त्यांच्या खोटं बोलण्याने त्यांच्या मनातल्या खऱ्या भावना आज तिच्या समोर आल्या होत्या. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.